नमस्कार. आता आपण धिस आणि दॅट या शब्दांचा वापर करून इंग्रजीचे वाक्य कशी बनवायची ते पाहणार आहोत. धिस म्हणजेच हा, ही, हे. जवळची वस्तू दाखविण्यासाठी धिस या शब्दाचा वापर करतात. तसेच दॅट हा शब्द दूर अंतरावर असणारी वस्तू, प्राणी इत्यादी दाखवण्यासाठी वापरला जातो. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिसत आहेत. उदाहरणार्थ टेबल. टेबल हा मुलगा टेबलाच्या अगदी जवळ उभा आहे, त्याच्यामुळे धिस इज अ टेबल. हा टेबल आहे. धिस इज अ टेबल. मात्र याच चित्रामध्ये तुम्हाला हे एक झाड दिसतंय, ट्री. आता ह्या मुलापासून झाड दूर अंतरावर असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दॅट या शब्दाचा वापर करून हे वाक्य कसं तयार होतं ते आपण बघूया. लांब अंतरावर ट्री आहे म्हणून दॅट इज अ ट्री. आता तुम्ही सुद्धा धिस आणि दॅट शब्द वापरून काही वाक्य बनवून पहा. उदाहरणार्थ दिस इज अ कोकोनट, दिस इज अ ग्लास, दॅट इज ॲन एरोप्लेन.